अरे 100 शकुनी मेल्याच्या नंतर एक पवार जन्माला आलाय. 100 शकुनी मेल्याच्या नंतर एक शरद पवार जन्माला आलाय. हे तर डोकं बघा. का रे बाबा, पहिल्यांदा आम्ही राजीनामा देणार. दे की तुझ्या लेकीचा, दे लेकीचा राजीनामा. 4-5 महिन्यापूर्वी लोकसभेच्या निवडणुका झाल्या. 1 लाख 1.5 लाखांना निवडून आली आहे. दे तुझ्या त्या कर्जत जामखेडच्या नातबाचा 1100 मतांनी निवडून आलाय. जे त्या जयंत पाटलाचा परवा आला होता ना, जयंत पाटील इथं तोंडावरती साथी आसरा घेऊन आला होता ना. ईव्हीएम वरती तुम्ही महायुतीच्या बाजूने मतदान केलंय का? कोणी कोणी केलंय हात वर करा. कोणी कोणी केलंय हात वर करा. जरा कळू दे. हात जरा थोडा वेळ धरा. हा, आणि म्हणून आम्ही ठरवलं की मार्कडवाडी गावामध्ये गेलं पाहिजे. महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये मार्कडवाडी पॅटर्न. आणि पहिल्यांदा पॅटर्न कुणाला दिसला? अरे हे माझं रक्ता मांसाचं गाव आहे. माझ्या पै पाहुण्यांचं गाव आहे. 90% इथं धनगर समाज राहतो. आणि मग माझी जबाबदारी वाढली की अरे धनगरांनाच पुढं काय केलं की म्हणजे या महाराष्ट्रातला धनगर समाज लोकशाहीच्या माध्यमातून जी निवडणूक प्रक्रिया पार पडते त्याच्या विरोधात आहे असं वातावरण करण्याचं महापाप शरद पवारांनी केलं. म्हणून आम्ही मार्कडवाडीमध्ये आज आलोय. अरे 100 शकुनी मेल्याच्या नंतर एक पवार जन्माला आलाय. 100 शकुनी मेल्याच्या नंतर एक शरद पवार जन्माला आलाय. हे तर डोकं बघा की धनगर समाज हा कायदा मानत नाही. धनगर समाज हा लोकशाही मानत नाही. अरे 100 गावात या विधानसभा मतदारसंघामध्ये माझ्याच मार्कडवाडीला का पुढे केला. आणि म्हणून मी आणि सदाभाऊ इथं तुमच्या गावामध्ये आलोय. अरे या हिंदुस्थानातला धनगर समाज हा लोकशाहीला मानतो. या भारताच्या नवनिर्मितीमध्ये धनगरांचा सिंहाचा वाटा आहे. जी संसद भवन आज दिल्लीमध्ये डोमानं उभी आहे, जे राष्ट्रपती भवन दिल्लीमध्ये उभा आहे आणि त्या सगळ्या जमिनी आहेत त्या होळकरांच्या रायसोनी गावामध्ये उभ्या आहेत. अरे ही लोकशाही मजबूत करण्यासाठी या होळकरांचा सिंहाचा वाटा आहे. आणि म्हणून पवारांचा डाव लाथानं उधळून टाकण्यासाठी आज आम्ही तुमच्या समोर आलो आहे. बरोबर आहे की चुकीचं आहे? हा, का रे बाबा, पहिल्यांदा आम्ही राजीनामा देणार. दे की तुझ्या लेकीचा, दे लेकीचा राजीनामा. 4-5 महिन्यापूर्वी लोकसभेच्या निवडणुका झाल्या. 1 लाख 1.5 लाखांना निवडून आली आहे. दे तुझ्या त्या कर्जत जामखेडच्या नातबाचा 1100 मतांनी निवडून आलाय. दे त्या जयंत पाटलाचा परवा आला होता ना, जयंत पाटील इथं तोंडावरती साथी आसरा घेऊन आला होता ना. दिसायला देखना राजबिंडा, तितकाच कपटी, तितकाच नीच, तितकाच जातीवादी. दे ना त्याचा राजीनामा. या तिघांचा राजीनामा द्या आणि ईव्हीएमचं आंदोलन सुरू करा. आणि राहुल गांधींनी त्यांनी स्वतःचा आणि त्याच्या बहिणीचा देऊ दे ना राजीनामा. आणि मग या आंदोलनामध्ये येऊ दे ना. बरोबर आहे की चुकीचं आहे? बरोबर आहे काय चुकीचं आहे? अरे एका आमच्या आनंदराव देवकाते साहेबांनी राजीनामा दिला, अजूनपर्यंत त्या घराला आमदारकी मिळाली नाही. मिळाली का सांगा? मिळाली? तुम्ही बळीचे बकरी आम्हाला करता. अरे तुम्ही व्हा ना, तुम्हाला बिरोबाला कापतो ना आम्ही माजलेल्यांना. बरोबर ना? आपण बिरोबाला कुणाला कापतो? बोकाड. ते कुठलं बोकाड कापतो? 10-12 बोकड आपल्याला असते. कुणाला कापतो? बकरी आपल्याकडे 100 असते, पण त्यातल्या एकालाच का कापतो? कारण ते माजलेलं असतं. आणि म्हणून या महाराष्ट्रातल्या प्रस्थापितांना आपल्याला बिरोबाला आणि खंडोबाला कापावं लागेल. कापायचं की नाही कापायचं? आज महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये निवडणुका झाल्या. ईव्हीएमच्या नावानं तुम्ही आता गळा काढताय. सदाभाऊनी त्यांच्या भाषेत तुम्हाला सांगितलं, अरे बाबानो ही ईव्हीएम आलंय कधी? तुम्ही त्याच्यानंतर 2 वेळा केंद्रामध्ये सत्ता भोगली. 2009ला हे शरदचंद्रजी पवार या माढा लोकसभा मतदारसंघातून ईव्हीएम वरती निवडून गेले की नाही गेले सांगा? 5 वर्ष तुमचे प्रतिनिधी होते. तुमच्या गावात किती वेळा आलते? मार्कडवाडीमध्ये किती वेळा आलते? जरा जोरात कळू द्या. म्हणजे संधी साधायचा असला का हा माणूस कुठे येतो बघा. तुमचा प्रतिनिधी होता तेव्हा हा माणूस तुमच्या गावात आला नाही.
एकदा पण आला नाही. अरे तुमच्याच गावात काय, या माळा लोकसभा मतदारसंघामध्ये शेकडो गावात हे कधी गेले नाहीत आले. यांना तुमचं काही देणं घेणं नाही आहे. यांचं कसं आहे, आमच्याच कोंबड्यानं बाग दिली पाहिजे आणि मगच उजाडलं पाहिजे. हा जो गेल्या 50 वर्षापासूनचा प्रयोग सुरू आहे, तो प्रयोग आता त्यांचा कोंबडा देवाभाऊनी कापून खाल्लेला आहे. बरोबर, त्यांचा आता कोंबडा ओरडू शकत नाही आणि त्यामुळे त्यांच्या तळपायाची आग मस्तकात गेलेली आहे. आणि म्हणून ठरवलं की आपल्या लोकांशी जाऊन बोललं पाहिजे. समोर जे आंदोलन करतायत त्याही भावांना माझी विनंती आहे, अरे तुम्ही चुकीचा पायंडा पाडायला लागलाय. कुणासाठी तुम्ही आंदोलन करताय, कसलं आंदोलन करताय? अरे जर समाजाचं आंदोलन असतं, आम्ही सरकारचा विचार केला नसता, आम्ही तुमच्या बाजूने ठामपणे उभं राहिला असतो. आज जे मार्कडवाडीतून जे आंदोलन उभा करताय ना, हे सरंजाईशाही, हे मोहिते असतील, हे पवार असतील, यांना वाटतंय की आम्हीच या लोकांना गुलाब बनवून आम्हीच इथले राजे आहोत लोकशाहीतले सुद्धा. अरे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांनी जेव्हा संविधान आणलं ना, तेव्हा राजे आणि पोतराजे एका लेवलला आणून बसवले, यामध्ये फरक ठेवला नाही. आणि तुम्ही आता लोकशाहीमध्ये अनेक वर्ष या महाराष्ट्राच्या सत्तेमध्ये ठाण मांडून होता आणि आता तुम्ही बाजूला झाल्यानंतर तुम्हाला वाईट वाटतंय. तुमच्या पोटामध्ये कळा उठतेत. तुमच्या पोटात किती जरी कळा उठल्या तर देवाभाऊ नावाचा डॉक्टर आलाय, चुन्याची गोळी देऊन तुम्हाला बरं करताय. तुम्ही आता टेन्शन घेऊ नका.